खबर विशेषमध्ये आज माझ्यासोबत आहेत विलास रुपवते। विलास रुपवते हे महाराष्ट्र निराधार देवदासी महिला संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी देवदासींच्या प्रश्नांवर वेळोवेळी सरकारसमोर व्यथा मांडलेली आहे। शासनाने यांना देवदासी प्रथा बंद करण्यासाठी काही मानधन चालू केलेले आहे, तर त्यांना विचारलं मी तर तुम्हाला शासन जर मानधन देत असेल तर तुम्ही हे कशाला करताय। तर पहा आज रात्री 8:30 वाजता खबर विशेष फक्त समय मुंबईवर। नमस्कार, सारा प्रणाम। मी सिद्धार्थ गोदाम खबर विशेष मध्ये आज तुमचं स्वागत। आज खबर विशेष मध्ये माझ्यासोबत आहेत विलास रुपवते। विलास रुपवते हे महाराष्ट्र निराधार देवदासी महिला संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून देवदासींच्या समस्येवर सरकारसमोर खूप मोठे मोर्चे काढले आणि वेगवेगळ्या पद्धतीने देवदासींची समस्या सोडवण्याचा त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न चालवलेला आहे। विलासजी, तुमचे स्वागत खबर विशेष मध्ये। पण हे अर्धनग्न मोर्चा खूप गाजला होता, हे मला माहिती आहे, तुमच्यावर केस आहेत त्यामुळे दाखल झाले माझ्यावर। ठीक आहे, एक अन्याय होतोय म्हणून तुम्ही मोर्चा केला, एक न्याय मागणीसाठी मोर्चा केला, सरकारचं लक्ष वेधण्यासाठी नव्हता। नाही, सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा झालेला आहे आणि त्यांनी केलेला आहे। मी त्यांना सांगितलं का असं काही करू नका, मानधन भेटत सरकार देणार, आज नाही उद्या देणार। सरकारचं लक्ष का जात नाही? आम्ही आज मुंडन केलेलं आहे, आज जागतिक महिला दिवशी त्यांनी मुंडन केलंय, 2,500 महिलावर केशी झालेले आहे, तरी हे सरकार अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना हे लक्ष देत नव्हते। अशोक चव्हाण बोलायचे नाही आम्हाला तुम्हाला दिले तर आम्हाला काय भेटणार, आम्हाला काय भेटणार, अशा पद्धतीने मला उत्तर दिलं अशोक चव्हाण साहेबांनी। आणि मग तेव्हा त्या महिलांनी तो निर्णय घेतला आणि त्यानंतर त्यांनी गेल्याच्या नंतर माझ्यावर तर भरपूर अत्याचार झाला, मला गँगस्टर म्हणून पकडल्या आलं, माझ्यावर खोट्या केशी टाकल्या, 10-12 कलम। विलासजी, एक गोष्ट आहे, तुम्ही अर्धनग्न मोर्चा काढून सरकारचं लक्ष वेधलंय, आधीच नागावलेल्या बायका, समाजातून नागावलेल्या बायका मी काढला नाही। तुमच्या अध्यक्षतेखाली तो मोर्चा होता? नाही, माझ्या अध्यक्षतेखाली नव्हता मोर्चा। 4 महिलांच्या आपल्या आशा पवार म्हणून त्यांनी मोर्चा काढला होता। त्यांना मी लेटर पण दिलं होतं, पोलिसांनी त्यांना मी लेटर पण दिलं होतं का हा मोर्चा काढू नका, नाही तर तुम्हाला संघटनेच्या बाहेर आम्ही काढत। आज स्वतंत्र देश आहे आपला, पण स्वतंत्र देशाची आपली इज्जत गेली नाही पाहिजे। पण ती महिला काय बोलली, आमची एवढी इज्जत जाते, आज सरकार लक्ष का देत नाही? त्यामुळे त्यांनी पत्रकार परिषद घेतली, पहिले सरकारला सांगितलं आणि त्या सरकारला सांगितल्याच्या नंतर हा अर्धनग्न सरकारचं काम होतं त्या महिलांना बोलून घेणं, त्यांना विचारणं। मी त्या मोर्चामध्ये नव्हतो, परंतु सरकारने अशोक चव्हाण यांनी माझ्यावर बळजबरीची केस टाकलेली आहे। मी पण या भारताचा नागरिक आहे, मी आज पुरुष आहे, आज माझी बहीण झाली, माझी आई झाली, माझे कोण नातेवाईक झालेले, ते नग्न होऊन मी बघू शकत नाही। परंतु त्या महिलांनी त्यांच्यावर आतापर्यंत त्यांना काय भेटत नाही, एवढे आंदोलन करून पण, म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला। तो निर्णय त्यांचा असेल की कुणाचा असेल, परंतु हा विधायक मार्ग नव्हे। आपण भारतीय संस्कृतीमध्ये आपण महिलांना खूप आदराचा स्थान देतो, त्यांना पूजतो आपण, पण त्याच भारत देशामध्ये महिला अर्धनग्न होऊन मोर्चा काढतात, हे काय योग्य नाही? हे योग्य नाही, सरकारला कळलं पाहिजे। सरकारला किती महिलांनी निवेदन दिले, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोर्चे चालतात आमचे, आंदोलन जातात, रेल रेको थांबले, मेल थांबवलेले, गाड्या थांबवल्या, गाड्या तोडल्या, बसही तोडल्या। सरकारी अधिवेशन चालू असताना 100 नंबर बस तोडली महिलांनी, 3 दिवस जेलमध्ये बंद होते। का? त्यांच्या स्वतःसाठीच केलं का त्यांनी? सगळ्या महिलांसाठी। आज 3 महिला बंद होत्या, पण आज निराधार महिला पण मी काम करतो, विधवा महिलांचं। आज विधवा महिलांना काय भेटत नाही, विधवा महिलांचा 18 वर्षापर्यंत मुलगा झाला का तिची पेन्शन बंद होती, पहिली 225 रुपये भेटायचे 3 महिन्यांचे। आज आमच्या संघटनेमुळे, आज तोच 15 ऑगस्टमुळे आज त्या महिलांना 700 रुपये दर महिन्याला आणि 25 वर्षापर्यंत मुलगा वय होईल तोपर्यंत भेट, म्हणजे नग्न मोर्चा निघाला म्हणून सरकारने दिला। माझं तेच म्हणणं आहे। ठीक आहे, कोणता का मोर्चा असना, त्यांना न्याय मिळाला ही वेगळी बाजू आहे। आपण बघू शकतो की पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा सांगणाऱ्या महाराष्ट्रामध्ये समाज व्यवस्थेची जी काय वाईट प्रथा होती देवदासी, ही आजही चालू आहे आणि त्याला कुठं ना कुठं तुम्ही जबाबदार आहात, मी जबाबदार आहे, सरकार जबाबदार आहे आणि अशा संघटनाही खूप मोठ्या प्रमाणात जबाबदार आहेत। तर सगळ्यांनी मिळून कुठं ना कुठं तरी देवदासी प्रथेचं उच्चाटन करण्यासाठी प्रयत्न करायला हवे। आज खबर विशेषमध्ये इतकंच। सारा प्रणाम।